Hello students, I am Dr. A.B. Patil. Welcome in this session of Biodiversity, Conservation and Environmental Issues, lecture number 8. In this lecture, we will discuss about the noise pollution. In India, the Air Prevention and Control Pollution Act 1981 and Amendment 1987 include noise as an air pollutant. म्हणजे इंडियाने जो काही एअर पोल्युशन साठी जो ऍक्ट केलेला आहे 1981 ला ऍक्ट केला आणि त्याचा अमेंडमेंट जे असणार आहे विच इज 1987 and this act which also include noise as an air pollutant. noise हा सुद्धा एक काय आहे एअर पोल्युटंट आहे. then what is the meaning of noise? noise means noise is an undesired high level of sound. Noise means noise is an undesired high level of sound which is nothing but the noise, and this is responsible for the pollution, noise pollution and noise pollution which affect on the psychological and physiological activities of the human being. ह्युमन बीइंगच्या सायकोलॉजी वरती फिजियोलॉजी वरती या नॉइज पोल्युशनचा काय होणार आहे इफेक्ट होणार. नॉइज जे असणार आहे ते कशाच्या सहाय्याने मेजर केलं जाणार आहे. नॉइज मेजर्ड बाय साऊंड मीटर अँड एक्सप्रेस इन युनिट्स डेसिबल. आणि ते एक्सप्रेस कशामध्ये केलं जाईल एक्सप्रेस इन युनिट्स डेसिबल अँड मेजर्ड बाय साऊंड मीटर. then a value more than 80 decibel causes noise pollution. म्हणजे जो काही साऊंड असणार आहे तो कशामध्ये मोजला जाणार आहे साऊंड मीटरने तो मोजला जाईल आणि एक्सप्रेस इन द युनिट डेसिबल. जर हा साऊंड म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपण नॉइज कशाला म्हणतो अनडिझायर्ड हाय लेवल ऑफ साऊंडला आपण नॉइज म्हणतो. जेव्हा साऊंडची लेवल ही 80 डेसिबल पेक्षा जास्त असणार आहे व्हॅल्यू मोर दॅन 80 डेसिबल then this condition which is responsible for the noise pollution. then intensity of the sound in normal conversation is 30 to 60 डेसिबल. म्हणजे आपलं जे काही नॉर्मल संभाषण सुरू असतं त्यावेळेचं मेजरमेंट आपण केलं तर किती असणार आहे इंटेन्सिटी ऑफ साऊंड इन नॉर्मल कॉन्व्हर्सेशन इज 30 to 60 डेसिबल. नॉर्मल कॉन्व्हर्सेशनला आपला जे काही साऊंडची इंटेन्सिटी जी असते ती किती असणार आहे 30 to 60 डेसिबल असेल. देन द सोर्सेस. आता हे जे काही नॉइज पोल्युशन होणार आहे त्याचे वेगवेगळे सोर्सेस असतील. फॉर एक्झाम्पल जर आपण बघू शकतो टेक्सटाईल इंडस्ट्रीज असतील टेक्सटाईल मिल्स असणार आहेत. वेगवेगळ्या इंडस्ट्रीज मध्ये जे इन्स्ट्रुमेंट्स असतील ते इन्स्ट्रुमेंट जेव्हा वर्क करणार आहे त्याच्यामधून निर्माण होणारा साऊंड असेल. कन्स्ट्रक्शन साईट आहे त्याचबरोबर ऍग्रिकल्चर मशीन्स असतील लाईक ट्रॅक्टर्स ट्यूबवेल्स असणार आहेत त्यावेळी मोठ्या प्रमाणात साऊंड निर्माण होऊ शकतो विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द नॉइज पोल्युशन. देन डिफेन्स इक्विपमेंट असणार टँक अँड एक्सप्लोजन यासारखे डिफेन्स इक्विपमेंट्स असतील. देन लाऊड स्पीकर्स दिस लाऊड स्पीकर्स विच आर यूज फॉर द डिफरंट प्रोग्राम्स. वेगवेगळ्या प्रोग्रामच्या वेळी आपण जे लाऊड स्पीकर्स वापरतो त्यामधून निर्माण होणारा साऊंड जो असणार विच इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर द नॉइज पोल्युशन. देन डायनामाइट ब्लास्टिंग असेल. देन द क्रॅकर्स जे काही क्रॅकर्स वेगवेगळ्या फेस्टिवलच्या वेळी किंवा वेगवेगळे जे काही प्रोग्राम्स असतील त्यावेळी जे क्रॅकर्स वापरणार आहेत दिस बस्टिंग ऑफ द क्रॅकर्स विच इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर द नॉइज पोल्युशन. देन द बुलडोझिंग असेल. देन स्टोन क्रशिंग असेल. देन व्हेकल्स वेगवेगळे ऑटोमोबाईल्स असणार आहेत त्याचबरोबर आपण बघतो व्हेकल्स लाईक द ट्रक्स बसेस विच आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल for the noise pollution. So all these are the different sources of the noise pollution. Noise pollution चे हे सगळे sources आहेत. Then here we discuss about the noise intensity and health hazards. म्हणजे जसजसा हा साऊंड काय होणार आहे इनक्रीज होईल which is responsible for the noise pollution and which affect on the human health. आणि त्याचा इफेक्ट कशावरती होणार आहे तर ह्युमन बीइंगच्या हेल्थ वरती होईल. म्हणजे जर आपण बघितलं स्कूटर्स अँड रेडिओ याचा जो काही साऊंड असणार आहे त्याचं युनिट किती असेल किती पर्यंत असतो हा
80 डेसिबल पर्यंत असणार आहे अँड विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द अनॉइंग. अनॉइंग म्हणजे काय असणार आहे, हा जो साऊंड असेल तो आपल्याला त्रास देणार आहे, ह्युमन बिंगला त्रास देणार आहे, मीन्स हेल्थ हजार्ड्स. विच इज हेल्थ हजार्ड्स मध्ये आपण बघू शकतो अनॉइंग म्हणजे त्रस्त करणार आहे हा आवाज. देन द नेक्स्ट आहे 90 डेसिबल ऑफ द ट्रक्स अँड बसेस. ट्रक्स अँड बसेसचा जो साऊंड असेल तो कितीपर्यंत असतो, 90 डेसिबल किंवा त्याच्यापेक्षाही थोडाफार जास्त असणार आहे. अँड ड्यू टू विच हिअरिंग कॅपॅसिटी इज डॅमेज, म्हणजे जे काही हिअरिंग आहे दिस हिअरिंग इज डॅमेज होऊ शकते. देन द 95 डेसिबल. 95 डेसिबल जर आपण बघितलं, व्हेरी अनॉइंग म्हणजे खूपच त्रास देणारा, हा काय होणार आहे, त्रस्त करणारा काय असेल, आवाज असणार आहे, साऊंड असेल. अँड विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द नॉइज पोल्युशन. देन 110 डेसिबल विच इज दिस साऊंड ऑफ द ट्रेन्स. ज्या काही ट्रेन्स असणार आहेत त्या ट्रेनचा जो साऊंड असतो तो 110 डेसिबल पर्यंत असतो. अँड ड्यू टू विच स्टिम्युलेशन ऑफ द रिसेप्शन इन स्किन, जे काही स्किन मधले रिसेप्टर्स आहेत ते काय होणार आहेत, स्टिम्युलेट होतील. स्टिम्युलेशन ऑफ रिसेप्शन इन स्किन. Then the 120 decibel and due to which a pain threshold, आपल्याला काय पाहायला मिळेल, पेन थ्रेशोल्ड म्हणजे आपल्याला वेदना जाणवू शकतात त्याच्यामुळं एवढ्या डेसिबल पर्यंत साऊंड गेला. तर 140 डेसिबल पेन इन एअर. इयर मध्ये आपल्याला काय होणार आहे, पेन जाणवणार आहे, कानामध्ये वेदना होती. 140 डेसिबल विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द पेन इन इयर. Then the next असेल 150 decibel, that is this sound means हे जे काही असणार आहे हा एवढा नॉइज कशामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, जेट एरोप्लेन जे असेल त्याचा जो साऊंड असतो तो 150 डेसिबल पर्यंत असतो. अँड विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द सिग्निफिकंट चेंज इन द पल्स रेट, की ज्यामुळं ह्युमन बिंगचा काय होणार आहे, पल्स रेट वाढू शकतो. इट ऑल्सो डॅमेज आवर इयर ड्रम्स. जे काही आपले इयर ड्रम्स आहेत, कानाचा पडदा जो असणार आहे तो काय होऊ शकतो, त्याला इंजुरी होऊ शकते. अँड परमनंट हिअर लॉस, हिअरिंग लॉस होऊ शकतं, म्हणजे पूर्णपणे आपल्याला कायमचं ऐकू येण्याचं सुद्धा बंद होऊ शकतं ड्यू टू दिस हाय साऊंड अँड नॉइज पोल्युशन. देन द नेक्स्ट असणार आहे 160 डेसिबल. 160 डेसिबल मध्ये जर आपण बघितलं त्याचा हजार्डस इफेक्ट काय होऊ शकतो, द परमनंट डॅमेज ऑफ द इयर ड्रम. इयर ड्रम जे असणार आहे त्या इयर ड्रमचं परमनंट काय होणार आहे, डॅमेज होईल. म्हणजे टिम्पॅनिक मेम्ब्रेन जे असणार आहे विच कॅन बी permanently damaged. Then 180 decibel which this sound is produced in the rocket. Rocket जे असणार आहे त्या रॉकेट्स चा आपण जर साऊंड बघितला तर तो किती असतो, 180 डेसिबल पर्यंत असतो. अँड ड्यू टू विच इयर ड्रम्स आर रप्चर. इयर ड्रम्स काय होणार आहेत, रप्चर होतील. म्हणजेच आपला जो काही कानाचा पडदा असणार आहे तो रप्चर होतो. अँड परमनंट हिअरिंग लॉस होऊ शकतं. ते 940 डेसिबल जर असेल साऊंड तर काय असणार आहे, लॉंग डॅमेज, पूर्णपणे काय होणार आहे, डॅमेज होऊ शकतं, लॉंग डॅमेज विच इज ऑब्स. देन व्हॉट आर द इफेक्ट्स. आता याच्याशिवाय अजून काही इफेक्ट्स होऊ शकतात ड्यू टू द नॉइज पोल्युशन. Noise pollution which is responsible for the permanent loss of hearing. हिअरिंग ऐकू येण्याचं पूर्णपणे कायमचं काय होणार आहे, ऐकू येणार नाही आपल्याला. म्हणजेच त्या पर्सन मध्ये जर तो पर्सन सतत म्हणजे एखादा जे काही फॅक्टरी वर्कर्स असतील किंवा एरोप्लेन रॉकेट्स हा साऊंड जर त्यांच्या ह्याच्यावरती कानावरती पडलाय तर काय होणार आहे, इयर ड्रम्स हे रप्चर होतील. अँड परमनंट लॉस ऑफ हिअरिंग. डॅमेज ऑफ टिम्पॅनिक मेम्ब्रेन. टिम्पॅनिक मेम्ब्रेन डॅमेज होणार म्हणजे इयर ड्रम्स डॅमेज होऊ शकतात. देन अँझायटी. अँझायटी म्हणजेच काय होणार आहे, भीती वाटणार आहे. हा साऊंड जो असणार आहे जास्त मोठा साऊंड आल्यानंतर एक प्रकारची भीती निर्माण होऊ शकते. स्ट्रेस, ताण येणार आहे. फ्राईट. देन द ऑल्सो भीती वाटू शकते त्याच्यामध्ये. हेडॅक बाय डायलेटिंग द ब्लड वेसल्स ऑफ द ब्रेन. हेडॅक डोकं दुखणार आहे. का होऊ शकतं हेडॅक, तर स्पेशली ड्यू टू हिअरिंग ऑफ दीज
लार्ज साऊंड, जो काय जास्त इंटेन्सिटी असलेला साऊंड जर हिअर केला आणि कंटिन्युअसली त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आपण असू तर काय होऊ शकणार आहे, हेडेक बाय डायलेटिंग द ब्लड वेसल्स ऑफ ब्रेन. ब्रेन मधल्या ज्या ब्लड वेसल्स असणार आहेत त्या डायलेट होणार आणि त्यामुळे हेडेक आपल्याला पाहायला मिळेल. ॲज वेल ॲज आय स्ट्रेन बाय डायलेटिंग द प्युपिल. म्हणजेच काय असणार आहे, आय स्ट्रेन डोळ्यांच्या वरती ताण येणार आहे बाय डायलेटिंग द प्युपिल. प्युपिल जे असणार आहे तिची साईज काय होणार, ती डायलेट होईल आणि त्यामुळं त्यामुळे काय होईल, आय स्ट्रेन डोळ्यांच्या वरती ताण येणार आहे. देन द ऑल्सो इनक्रीज द हार्ट रेट. आपल्याला काय पाहायला मिळू शकतं, इनक्रीज द हार्ट रेट. हार्ट रेट काय होईल, इनक्रीज होणार आहे. देन कॉन्स्ट्रिक्शन ऑफ द ब्लड वेसल. ज्या ब्लड वेसल्स असणार आहेत त्याचं आकुंचन होतं. हार्ट रेट काय होतो, इनक्रीज होतो. स्लीपलेसनेस म्हणजेच आपण बघतो निद्रानाश होणार आहे. जर सतत आपण काय असेल, जर जास्त इंटेन्सिटीचा साऊंड जर त्या रिजन मध्ये असेल तर अशा ठिकाणी काय होऊ शकतं, तर त्या पर्सनला व्यवस्थित झोप मिळणार नाही, म्हणजे स्लीपलेसनेस आपल्याला जाणवेल. Then impair the development of the nervous system of unborn babies. म्हणजे आपल्याला पाहायला मिळेल की जे काही नर्वस सिस्टीम आहे, जे फिटसचे असणार आहे, whenever the fetus is present in the uterus of mother, at that time there is a high intensity of sound, then it affect on the growth of fetus. means काय होणार आहे, impair the development of the nervous system. नर्वस सिस्टीमची ग्रोथ ही प्रॉपर होणार नाहीये. इम्पेअर द डेव्हलपमेंट ऑफ नर्वस सिस्टीम ऑफ अनबॉर्न बेबीज. देन सायकोलॉजिकल स्ट्रेस. त्या ह्याच्यावरती जे पर्सन सतत हाय इंटेन्सिटी ऑफ साऊंडच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहणार आहेत त्यांना काय होऊ शकतं, सायकोलॉजिकल स्ट्रेस त्यांना जाणवू शकतो, मानसिक तणाव येणार आहे त्यांच्यावरती. निगेटिव्हली इंटरफेअर विथ द चाइल्ड्स लर्निंग अँड बिहेवियर पॅटर्न. जो काही लर्निंग आणि बिहेवियर पॅटर्न असेल, लहान मुलांच्या बिहेवियर वरती त्याचा इफेक्ट होऊ शकतो. त्याचबरोबर निगेटिव्ह इफेक्ट होणार आहे त्याच्यावरती. त्याचबरोबर त्यांची जी काही लर्निंगची प्रोसेस आहे त्या लर्निंग प्रोसेस वरती पण काय होणार आहे, इफेक्ट ऑफ दिस नॉइज पोल्युशन. Also, it also affect on the hatching of birds. Hatching of birds disturb होणार आहे. As well as reproductive cycle is also disturbed due to the noise pollution. Then next आपण बघू शकतो control measures of the noise pollution. हे नॉइज पोल्युशन आपण कशा प्रकारे काय करू शकतो, कंट्रोल करू शकतो. आपल्याला एकतर माहित झालं की सोर्सेस ऑफ नॉइज पोल्युशन कोणते आहेत, त्याचा इफेक्ट ह्युमन बिंग वरती, अदर अॅनिमल्स वरती कसा होणार आहे. मग आता हे नॉइज पोल्युशन जर काय आपण कंट्रोल नाही केलं तर ह्युमन बिंगच्या हेल्थ वरती त्याचा इफेक्ट होणार आहे, त्याच्या सायकोलॉजी वरती इफेक्ट होणार आहे, त्याच्या बिहेवियर वरती इफेक्ट होणार आहे. सो देर इज अ नीड टू control the noise pollution, and for that by enforcing a concern laws. आणि त्याच्यासाठी काही लॉज कन्सर्न केले आहेत. enforcing concern laws, the permissible sound level in different areas. वेगवेगळ्या एरियाज मध्ये ज्या साऊंड लेवलला परमिशन दिलेली आहे ते म्हणजे काय असणार आहे. आपण इथं हा चार्ट बघू. त्या चार्ट मध्ये आपल्याला इथं दिसेल की परमिसेबल साऊंड लेवल इन डिफरंट एरियाज. झोन जर आपण इंडस्ट्रियल झोन बघितला तर ड्युरिंग डे, दिवसा तिथं साऊंड कितीपर्यंत चालू शकतो, 75 डेसिबल पर्यंत. आणि नाईट टाइमला 70, म्हणजे इंडस्ट्रियल झोन मध्ये आपण बघितलं तर डे टाइमला किती साऊंड पाहिजे, 75 डेसिबल पर्यंत साऊंड चालू शकतो. पण जर रात्रीच्या वेळेला हा काय होणार आहे, दिस कॅन बी डिक्रीजेस अप टू 70 डेसिबल. म्हणजे हा साऊंड किती पाहिजे तिथं, 70 डेसिबल पर्यंत पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त साऊंड असता कामा नये. देन द कमर्शियल झोन. कमर्शियल झोन मध्ये आपण बघितलं ड्युरिंग डे 65 डेसिबल साऊंड अँड ड्युरिंग नाईट 55 डेसिबल साऊंड असेल. देन द रेसिडेन्शियल जर आपण बघितलं, रेसिडेन्शियल एरियाज मध्ये जो काही डे टायमिंगला साऊंड असणार आहे 55 डेसिबल असेल आणि नाईट टायमिंगला जो साऊंड असणार आहे विच इज 45 डेसिबल असेल. देन सायलेंट झोन,
म्हणजे काही झोन जे असणार आहेत, काही एरिया जे असणार आहेत ते सायलेंट झोन म्हणून कन्सिडर केले जातात, की जिथं साऊंड जो असणार आहे तो एकदम कमी प्रमाणात असला पाहिजे. नॉईज पोल्युशन हे कंट्रोल करणं गरजेचं आहे, म्हणून तिथं दिवसा जो काही साऊंड असणार आहे their intensity is 50 decibel and during night time 40 decibels. Then the next, the machine should be designed to produce a lesser noise. अशा पद्धतीचे मशीन्स तयार केले पाहिजेत की ज्याच्यामधून कमीत कमी साऊंड काय होईल रिलीज होणार आहे, दॅट इज दे प्रोड्यूस, किंवा ते कमीत कमी आवाज काय करतील प्रोड्यूस करतील. Then the next आपण बघू शकतो, व्हॉल्यूम ऑफ द लाऊड स्पीकर शुड बी केप्ट लो. जे काही लाऊड स्पीकर्स असणार आहेत, वेगवेगळ्या प्रोग्राम्स असतील, फेस्टिवल्स असतील, यावेळी जे लाऊड स्पीकर यूज करणार आहेत त्या लाऊड स्पीकरचा साऊंड हा काय पाहिजे, कमी पाहिजे. देन ग्रीन बेल्ट व्हिजिटेशन इज rows of trees and shrubs grown and maintained to serve as a noise absorber. म्हणजे जर आपण बघितलं अशा प्रकारचे ग्रीन बेल्ट तयार केलेले आहेत की जिथं मोस्टली काय केलं जातात, काही ट्रीज आणि श्रब्स ची ग्रोथ घेतली जाते आणि ती जी काही ग्रोथ घेऊन ते ट्रीज अँड श्रब्स हे त्या एरियामध्ये ग्रीन बेल्ट हा मेंटेन केला जाणार आहे, की जेव्हा या ग्रीन बेल्ट मधून जे काही व्हेकल्स पास होणार आहेत त्याच्यामधून निर्माण होणारा जो काही आवाज असणार आहे, साऊंड असेल, दिस साऊंड इज ऍब्सॉर्ब्ड बाय दीज ग्रीन हे ट्रीज आणि श्रब्स असतील ते काय करतील, हा साऊंड ऍब्सॉर्ब करतील अँड ऑल्सो कंट्रोल द नॉइज पोल्युशन कंट्रोल करणार. अँड स्पेशली या एरियामध्ये ग्रीन बेल्ट व्हिजिटेशन मध्ये जर आपण बघितलं तर नीम अँड अशोक, these plants are mostly grown. Then the earplugs and earmuffs जे असणार आहेत, earplugs and earmuffs which are used by the traffic police and factory workers. जे काही फॅक्टरी वर्कर्स असणार आहेत, वेगवेगळ्या ज्या काही इंडस्ट्रीज असतील त्या इंडस्ट्रीज मध्ये काम करणारे जे काही वर्कर्स असतील, त्याचबरोबर ट्रॅफिक पोलीस असणार आहेत, यांचा कॉन्टॅक्ट हा सतत काय असणार आहे, लार्ज साऊंड मध्ये, हाय इंटेन्सिटीच्या साऊंड मध्ये ते सतत वर्क करत असल्यामुळे दिस नॉइज पोल्युशन विच इज अफेक्ट ऑन देअर इयर, त्यांच्या इयरवर त्याचा इफेक्ट होऊ शकतो. त्यामुळं हे ट्रॅफिक पोलीस अँड फॅक्टरी वर्कर्स जे असणार आहेत त्यांनी काय केलं पाहिजे, इयर प्लग्स और इयर मफ्स वापरले पाहिजे. Then the sound divergent devices to deflect the sound. म्हणजे साऊंड हा डिफ्लेक्ट होण्यासाठी आपण काय करू शकतो, साऊंड डायव्हर्जंट डिव्हाइसेस वापरू शकतो. Then also the laws which prohibit the blowing horns in areas of school, hospitals as well as silent zone जो असणार आहे त्या सायलेंट झोन मध्ये हॉस्पिटल्स, then the schools या एरिया मध्ये blowing of horns which can be prohibited. म्हणजे त्याच्यासाठी रूल्स केलेले आहेत की कुठल्याही प्रकारे काही अगदी जर काय असेल तशा पद्धतीची सिच्युएशन असेल तरच काय केले पाहिजे, ब्लोईंग ऑफ हॉर्न म्हणजे हॉर्नचा वापर केला पाहिजे. अदरवाइज प्रोहॅबिट द ब्लोईंग ऑफ हॉर्न इन एरियाज ऑफ स्कूल अँड हॉस्पिटल. देन रूल्स अगेन्स्ट द फायर क्रॅकर्स अँड लाऊड स्पीकर्स. जे काही लाऊड स्पीकर्स आणि फायर क्रॅकर्स असणार आहेत म्हणजे वेगवेगळ्या फेस्टिवल्सला किंवा बऱ्याच वेळेला काही कारण नसताना सुद्धा बरेचसे मोठमोठ्या ह्याच्यामध्ये काय केलं, मोठमोठे फटाके वाजवले जातात. फायर क्रॅकर्स आपण बघतो की ज्यामुळे काय होणार आहे, इट प्रोड्यूस द लार्ज साऊंड अँड इट अफेक्ट ऑन अवर इयरड्रम्सवर त्याचा इफेक्ट होणार आहे. त्यामुळं रूल्स अगेन्स्ट द फायर क्रॅकर्स अँड लाऊड स्पीकर्स. Then the Supreme Court of India has banned loudspeakers at a public gathering after 10 PM. 10 नंतर, रात्री 10 नंतर कुठल्याही प्रकारचा लाऊड स्पीकर हा वापरता येणार नाहीये. कारण का, at that time this sound which create disturbances and which also affect on the health and it is responsible to produce the number of health hazards.
So these are the different control measures which are used in the noise pollution. म्हणजे noise pollution जर कंट्रोल करायचं असेल तर हे वेगवेगळे कंट्रोल मेजर्स आपण वापरू शकतो. So in this way, this is all about the noise pollution, the sources of noise pollution, then the effects of noise pollution and the control of noise pollution. Thank you very much.